हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा आहे. आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या घरात पडून असलेल्या ब्लाऊज पीसचा वापर करून किंवा ब्लाऊज शिवल्यानंतर उरलेल्या कापडाचा वापर करून मस्त वेगवेगळ्या अशा पर्स बनवणार आहोत. आणि त्या पर्स तुम्ही सहज मार्केटमध्ये 100 ते 200 रुपयाला विकू शकता. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे मी ब्लाऊज शिवून उरलेलं कापड घेतलेलं आहे. तर हे कापड 15 इंच बाय 10 इंच आहे. सेम मेजरमेंटमध्ये मी अस्तर सुद्धा घेतलेला आहे. आणि याला पॉकेट करण्यासाठी मी 10 इंच बाय 5 इंचाचे 2 अस्तरचे तुकडे सुद्धा घेतलेले आहेत. या 10 इंच बाय 5 इंचाच्या कापडाला चेन लावून मी पॉकेट तयार करून घेतलं. त्यानंतर 15 इंच बाय 10 इंचाचे जे आपले कापड होतं त्याची घडी करायची आहे आणि एका साईडून राऊंड शेप द्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने आपण कॅनव्हास आणि अस्तर सुद्धा कट करून घेतलेला आहे. हे तिन्ही कापड एकमेकांवरती ठेवायचं आहे. सरळ बाजू खालच्या साईडला ठेवायची आहे आणि 1 इंचाचा गॅप ठेवून आपण सगळीकडून शिलाई मारून घेणार आहोत. त्या गॅप मधून नंतर आपण हे कापड पलटी करून घ्यायचं आहे. कापड पलटी करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण एक दाब शिलाई मारायची आहे. त्यानंतर खालून 5 इंचाचं अंतर सोडून आपण जे पॉकेट तयार केलेलं होतं ते पॉकेट जोडून घ्यायचं आहे. पॉकेट जोडल्यानंतर दोन्ही साईडून सुद्धा आपण शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर या कापडाची बरोबर मध्यभागी घडी करायची आहे आणि तिथं वेलक्रो लावून घ्यायचं आहे. तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं 4 लेअर असलेलं पॉकेट तयार झालेलं आहे. आणि हे पॉकेट तुम्ही 100 रुपयाला मार्केटमध्ये सहज विकू शकता. तुम्हाला अजून डिटेलमध्ये आपण हे पॉकेट कसं केलं हे बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ अवेलेबल आहे. तिथून तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा. तर आता आपण पर्सचा दुसरा प्रकार बघणार आहोत. त्यासाठी मी अगोदर तुम्हाला पेपरवरती कटिंग दाखवत आहे. तर इथे मी 16.5 इंच बाय 9 इंच असा पेपर घेतलेला आहे आणि त्याला 4 पदरी घडी करून घ्यायची आहे. त्यानंतर सेंटरला घडी बसून 4 इंच आणि वरच्या साईडला 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून आपण मटक्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. नंतर तो शेप आपण आता कट करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला अजून एक पेपर लागणार आहे. तर तो पेपर मी 10 इंच बाय 9 इंच असा घेतलेला आहे आणि पुन्हा त्या 10 इंचाच्या साईडला आपण घडी घालायची आहे. आणि आपण हा जो पेपर कट केलेला होता तो पेपर ह्याच्यावरती उभा अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि जसं आपण हा शेप ठेवलेला आहे सेम त्याच पद्धतीने मार्किंग करून हा कट करून घ्यायचा आहे. जिथे आपली पेपरची घडी आलेली आहे त्याच्या वरच्या दोन्ही पीसला आपण छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत. आता हे पेपर कटिंग कापडावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. आता आपण जी पर्स बनवत आहोत त्या पर्सचा शेप थोडासा वेगळा आहे. अशी पर्स मी अगोदर कधीच बघितली नसेल आणि ह्याची कटिंग सुद्धा थोडीशी वेगळी आहे. त्यामुळे मी तुम्हाला पेपरवरती अगोदर करून दाखवलं जेणेकरून तुम्हाला लवकर समजावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे पेपरवरती कटिंग केल्यामुळे आपलं कापड सुद्धा जास्त वेस्ट होणार नाही. जेवढं आपल्या गरजेचं आहे तेवढंच कापड वेस्ट होणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला अगोदर पेपरवरती कटिंग करून दाखवलं. तर आता आपण पेपर प्रमाणेच कापड आणि अस्तर कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात. आपले जे मटक्यासारखे 2 शेप होते त्यांना अस्तर लावून शिलाई मारून बाजूला ठेवलेले आहेत. आणि आपला जो आडवा एक शेप होता तो बरोबर मध्यभागी कट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण चेन लावून घ्यायची आहे. चेन लावून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कट करायचं आहे. अगोदरचे जे आपले 2 मटका शेप होते ते एकमेकांवरती ठेवून ह्या कटपासून दुसऱ्या कटपर्यंत म्हणजे खालच्या गोलाकारपर्यंत आपण शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर गोलाकार भागामध्ये आपण छोटे छोटे कट द्यायचे आहेत. पर्स आपल्याला हातात पकडता यावी म्हणून आपण एक कापडाचा हँडल सुद्धा तयार करून घेतलेला आहे. आता आपले मटकाचे 2 शेप होते त्याच्यावरती आपण जी शिलाई मारलेली होती तो शेप घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण हा हँडल ठेवायचा आहे. त्यानंतर आपण चेन लावलेला भाग घ्यायचा आहे आणि आडवी शिलाई मारून घ्यायची आहे. अगोदर आपण दोन्ही साईडला चेनीची ते आडवी शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण सगळीकडे आपण गोलाकार अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा आता आपली सगळीकडून शिलाई मारून झालेली आहे आणि जिथे गोलाकार भाग आहे तिथे आपण छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि आपल्या चैनीच्या इथून आपण हा भाग ओपन करणार आहोत. तर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही सुद्धा आपली पार्टीवेअर पर्स तयार झालेली आहे. आणि तुम्हाला अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ अवेलेबल आहे. आणि या पर्सला दोन्ही साईडला 2 तुम्ही प्रेस बटन लावू शकता किंवा मध्येच एक अशा पद्धतीने मॅग्नेट बटन लावू शकता. आणि ही पर्स मी मार्केटमध्ये सहज 150 रुपयाला विकू शकता. ही पर्स मी ब्लाऊज शिवून उरलेल्या कापडातून बनवलेली आहे. तुमच्याकडे जर कापड जास्त उरलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या कापडातून बनवायची आहे.
तुम्हाला जर सेल करण्यासाठी पर्स पाहिजे असतील तर 4-5 कलरचे चांगले कापड आणायचे आहेत आणि त्याच्या अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ह्या पर्स बनवायच्या आहेत आणि सहज मार्केटमध्ये तुम्ही 100 ते 200 रुपयाला विकू शकता. जसं तुम्ही कापडाची क्वालिटी वापरणार आहात सेम त्या पद्धतीने तुम्ही पैसे सुद्धा एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. तर पर्सचा हा वेगळा पॅटर्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता आपण पर्सचा तिसरा प्रकार बघणार आहोत. तर त्यासाठी मी ब्लाउज पीसचे 8 इंच बाय 9 इंचाचे 2 पीस घेतलेले आहेत आणि 2 अस्तर सुद्धा घेतलेले आहेत. तर इथे मी एकाच कलरमध्ये 2 वेगवेगळे पॅटर्नचे कापड घेतलेले आहे. तुमच्याकडे सुद्धा जर जास्त कापड नसेल तर तुम्ही एकाच कलरमध्ये 2 वेगवेगळ्या पॅटर्नचे कापड घेतलेत तरी चालेल. तर आपण 2 बांगड्या सुद्धा घेतलेल्या आहेत. तर त्या बांगड्यांना सुद्धा आपण नॉट लावून तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही याऐवजी मार्केटमध्ये जे मोत्याच्या माळ मिळतात त्या वापरल्यात तरी चालतील. एका छोट्याशा नॉटच्या तुकड्यामध्ये आपण बांगडी ठेवायची आहे आणि अस्तर आणि मेन पीसच्या मध्ये ठेवून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर पलटी करून आपण त्याच्यावरती दाब शिलाई मारायची आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. फक्त आपण दुसऱ्या पार्टला एक छोटासा कप्पा तयार केलेला आहे. हा कप्पा करायचा की नाही पूर्णपणे ऑप्शनल आहे. ते बघा दोन्ही पार्ट तयार करून झाल्यानंतर आपण त्याला मॅग्नेट बटन लावून घ्यायचे आहेत. हे मॅग्नेट बटन आपल्या बाहेरच्या साईडला दिसायला नकोत म्हणून मी अगोदरच लावून घेणार आहे. आणि मॅग्नेट बटन पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर लावायचं आहे, नाही लावला तरी चालेल. मॅग्नेट बटन लावून झाल्यानंतर या दोन्ही बाजू एकमेकांवरती ठेवून साईडून शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर आपण हे सरळ करून घ्यायचं आहे. तर अगदी 5 मिनिटांमध्ये अशा पद्धतीची आपली पर्स तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीच्या पर्स साडीवरती छान दिसतात किंवा तुम्ही याच्यामध्ये एखाद्याला गिफ्ट पॅक करून सुद्धा देऊ शकता. तेही खूप छान वाटते. आणि पर्स मार्केटमध्ये विकायची म्हटलं तर 50 ते 100 रुपयाला सहज विकू शकता. आणि याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर आता आपण पर्सचा चौथा प्रकार बघणार आहोत. हा खूप सोपा आहे आणि तेवढाच ट्रेंडिंग सुद्धा आहे. तर त्यासाठी मी 28 इंच बाय 6 इंच असं कापड घेतलेलं आहे. सेम त्याच मेजरमेंटमध्ये अस्तर सुद्धा घेतलेलं आहे. कापड आणि अस्तर एकमेकांना जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर 3.5 इंचाची अशी मार्किंग करायची आहे. अगोदर आपण 3.5 इंचाची घडी घालायची आहे. नंतर तीच घडी उचलून वरती ठेवायची आहे आणि वरती जे काही एक्स्ट्रा शिल्लक राहिलेले कापड असेल ते आपण अशा पद्धतीने त्यावरती ठेवायचं आहे आणि गोलाकार शेप द्यायचा आहे. गोलाकार शेप देऊन झाल्यानंतर आपण याच्यावरती शिलाई मारायची आहे आणि खाली जो आपला ओपन भाग होता त्या ओपन भागातून आपण हे कापड पलटी करून घ्यायचं आहे. एकदा हे पलटी करून झाल्यानंतर जे 2 भाग आहेत त्या साईडून पुन्हा आपण हे पलटी करायचं आहे. अशा पद्धतीने आपला अगदी खूप साध्या सोप्या पद्धतीने हा पाऊच तयार करून झालेला आहे. आणि वरच्या साईडला आपण प्रेस बटन किंवा मॅग्नेट बटन किंवा वेलक्रो काहीही वापरू शकता. आणि हे पॉकेट तुम्ही मार्केटमध्ये 50 रुपयाला सहज विकू शकता. आणि तुम्हाला जर मी आता हे कसं केलं हे समजलं नसेल तर डिटेलमध्ये सुद्धा याचा व्हिडिओ अवेलेबल आहे. तिथून तुम्ही नक्की हा बघा. आता आपण ब्लाउज पीसचा 5वा प्रकार बघणार आहोत आणि हा मल्टीपर्पज यूज आहे. तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी वापर करू शकता. तर ही वस्तू सुद्धा मी ब्लाऊज शिवून उरलेल्या कापडातून बनवलेली आहे. तर हे कापड आपलं जेमतेम 15 इंचाचं सर्कल कट होईल एवढंच होतं. तुम्ही 15 इंचाचं सर्कल कट करून घेतलेलं आहे. सेम त्याचप्रमाणे आपण अस्तर सुद्धा कट करून घेतलेला आहे. अस्तरवरती लेस तोंड आतल्या साईडला ठेवून आपण लेसवरती शिलाई मारून घ्यायची आहे. लेस लावायची की नाही हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. लेस लावून झाल्यानंतर आपण मेन पीस त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि 1 ते 2 इंचाचा गॅप ठेवून आपण सगळीकडून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि अस्तरवरती मेन पीस ठेवताना सरळ बाजू खालच्या साईडला ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर आपण जो गॅप ठेवलेला होता त्या गॅपमधून एक कापड पलटी करून घ्यायचा आहे. हा सर्कल व्यवस्थित असा सरळ करून घेतल्यानंतर आपण अर्धा इंचाचा अंतर सोडून शिलाई मारून घ्यायची आहे. पुन्हा अर्धा इंचाचा गॅप ठेवून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मेन पीसला दोन्ही साईडला 2 असे छोटेसे कट द्यायचे आहेत आणि त्यामधून आपण नाड्या पास करायच्या आहेत. तर नाडी पास करताना ज्या साईडून आपण नाडी घालायला सुरुवात केलेली आहे त्या साईडून नाडी घालायची आहे आणि पूर्ण सर्कल करून ज्या साईडला आपण नाडी घातलेली आहे त्याच्या अपोजिट साईडला ती नाडी बाहेर काढायची आहे.
सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला जो कट केलेला आहे त्या साईडून दुसरी नाडी घालायची आहे आणि पूर्ण सर्कल करून ज्या साईडून आपण दुसरी नाडी घातलेली आहे त्याच्याच अपोजिट साईडून दुसरी नाडी बाहेर काढायची आहे. जसं आपण पोटली बॅगला करतो सेम त्याच पद्धतीने ते आपण नॉट घालायचे आहेत आणि या नॉटला आपण लटकन लावून घ्यायचे आहे. तर या नॉट ओढल्यानंतर आपल्या अशा पद्धतीने पोटली तयार होणार आहे. तरी पोटली तुम्ही ओटी रुमाल म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा तुमचं मेकअपचं सामान सगळीकडे पसरलेलं असतं ते एका ठिकाणी ठेवण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता किंवा तुम्ही याला मण्यांच्या अशा पद्धतीने माळ बनवून पर्स म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता. आणि तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे असेल तर ह्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे आणि याची प्राइस सुद्धा तुम्ही 150 ते 200 रुपये घेऊ शकता. आता आपण ब्लाउज पीसचा पुढचा प्रकार बघूया. तर त्यासाठी मी अगोदर हा जाड स्पंज घेतलेला आहे. तर हा जाड स्पंज 10 इंच बाय 5 इंच असा आहे आणि 2 बांगडीच्या साईडचे सर्कल घेतलेले आहेत आणि आपण या स्पंज प्रमाणे ब्लाउज पीस सुद्धा कट करून घेतलेला आहे. आणि या ब्लाउज पीसचे धागे खूप निघत होते त्यामुळे मी मेणबत्तीच्या मदतीने थोडेसे धागे जाळलेले आहेत आणि आपण एखाद्या ग्लूच्या मदतीने कापड स्पंजला चिटकून घ्यायचं आहे. मी तुम्हाला नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते आणि शक्यतो कोणतीही गोष्ट तुम्हाला बनवून दाखवताना जास्तीत जास्त आपण घरातल्याच वस्तूचा वापर कसा करू शकतो हे दाखवत असते. आपल्या घरात नको असलेले बरेच ब्लाउज पीस पडलेले असतात किंवा आपण ब्लाउज शिवून झाल्यानंतर बरेचसं कापड उरलेलं असतं. ते कापड तसंच ठेवण्यापेक्षा तसंच फेकून देण्यापेक्षा आपण त्याच्याच्या वेगवेगळ्या वस्तू बनवायच्या आहेत आणि या वस्तू फक्त तुम्ही बनवायच्या नाही तर त्या वस्तू तुम्ही मार्केटमध्ये सेल सुद्धा करू शकता. तुमचा एखादा खास कस्टमर असेल त्यांचा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर कापड उरला असेल तर तुम्ही यातली कोणतीही वस्तू बनवून त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकता. म्हणजे ते तुमच्यावरती सुद्धा खुश होतील आणि आपण एखादी गोष्ट त्यांना गिफ्ट म्हणून दिली की थोडीशी आपुलकी सुद्धा वाढते. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने कोणतीही वस्तू त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकता. आणि तुम्हाला जर पर्समध्ये चांगला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही मार्केटमधून 4-5 कलरचे कापड आणून असे वेगवेगळ्या पर्स बनवून सहज मार्केटमध्ये विकू शकता. फक्त तुम्हाला त्याची मार्केटिंग चांगली करता आली पाहिजे. आणि असं बोलता जो बोलतो त्याची माती सुद्धा विकली जाते. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त बोलून तुमचे प्रोडक्ट समोरच्याला सांगायचे आहेत. आपण जे सर्कल कट केले होते त्या सर्कलला सुद्धा कापड चिटकून घेतलेलं आहे आणि हे सर्कल आपल्या मोठ्या स्पंजवरती लावायचे आहेत. तुम्ही ग्लूने चिटकवू शकता किंवा हातशिलाईच्या मदतीने हातशिलाई सुद्धा करू शकता. सेम त्याच पद्धतीने आपण दुसरा सर्कल सुद्धा हातशिलाईच्या मदतीने जोडून घेतलेला आहे आणि आता आपण याला वेलक्रो लावायचं आहे किंवा मॅग्नेट बटन वापरायचं आहे. इथे मी स्पंज वापरलेला आहे त्यामुळे मला मॅग्नेट बटनची गरज लागली. तुम्ही याऐवजी साधा कॅनव्हास किंवा पुठ्ठा वापरलात तर तुम्ही वेलक्रो लावलात तरी चालेल. हा स्पंज असल्यामुळे मला मॅग्नेट बटन लावायला लागले. आता आपलं हे अजून छान दिसण्यासाठी आपण ह्याला बाजूने लेस लावून घेणार आहोत. तर ग्लूच्या मदतीने आपण सगळीकडे बघा लेस लावून घेतलेले आहे आणि तुम्हाला हे डिटेलमध्ये पाहिजे असेल तर ह्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ भेटत नसतील तर मला कमेंट करून विचारा, मी नक्की तुम्हाला देईन. तर आपल्या घरात पडून असलेल्या ब्लाउज पीसचा वापर करून तुम्हाला 7 ते 8 प्रकार मी करून दाखवलेले आहेत. तर त्यातला कोणता प्रकार तुम्हाला जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि यातली प्रत्येक वस्तू मी डिटेलमध्ये कशी करायची ह्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तुम्हाला जर आता समजलं नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला शिलाई रिलेटेड अजून कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.